सध्या सगळीकडेच उन्हाचा तडाखा हा खूप वाढलेला आहे. पण या वाढलेल्या तापमानाला जुळवून घेताना आपल्याला थोडंसं अवघड होतंय आणि म्हणूनच या वाढलेल्या उन्हामुळे, तापमानामुळे जे आपल्याला त्रास होत आहेत, ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. वाढलेल्या उन्हाळ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत आहेत आणि काही लक्षणं अशी आहेत की जे तुम्हाला आवर्जून तुमचं शरीर सांगत आहे की उन्हामुळे तुमच्या शरीरावर त्याचे परिणाम होत आहेत. ही लक्षणं कोणती आहेत तीच आधी बघून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे वाढलेला थकवा. ऊन वाढल्यामुळे सतत थकवा वाटत आहे, आपली एनर्जी कमी झाली आहे आणि काहीही करावंसं वाटत नाही. झोप जास्त येते, सकाळी आपल्याला डोळे उघडत नाही, आपल्याला ऑफिसला जायचंय, कामावर जायचं हे आपल्याला माहिती असतं तरीही उठावंसं वाटत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मसल क्रॅम्प्स यायला लागतात, पायामध्ये गोळे यायला लागतात, संध्याकाळी घरी आल्यानंतर पाय खूप दुखून येत आहेत असं आपल्याला वाटतंय. बरोबरीनेच दुपारनंतर किंवा अगदी 10-11 नंतरही अनेकांना डोकं दुखतंय, डोकं जड झालंय असं वाटायला लागतं. ज्यांचं काम सतत बाहेर आहे त्यांना तर अगदी चक्कर देखील आल्यासारखं वाटतं किंवा सतत मळमळ होतीये असं देखील वाटतं. कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही आहे. आणि विशेष करून उन्हामध्ये होणारा त्रास आहे ते म्हणजे उन्हाळे लागण्याचा त्रास आहे. लघवीला जळजळ होते, लघवी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. अशा अनेक तक्रारी ह्या चालू आहेत आणि आपलं शरीर आपल्याला सांगतंय की तुम्हाला उन्हाळ्याचा हा त्रास होतोय. तापमान वाढल्यामुळे तुमचं शरीर जुळवून घेताना त्याला थोडीशी कसरत करावी लागते आणि त्याला मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण बघूया. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला दोन महत्वाच्या गोष्टींची गरजही जास्त असते. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे आपल्याला जे उन्हामुळे जे त्रास होत आहेत ते त्रास कमी करणारे पदार्थ कोणते आहेत ते खाणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शरीराचं हायड्रेशन आपण कसं काय टिकवू शकू, त्यासाठी आपल्याला काय करता येईल, काय खाता येईल ते बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदी बघूया की आपल्याला त्रास कमी करणारे पदार्थ कोणते आहेत. आयुर्वेदानुसार उन्हाळा वाढतो तेव्हा त्या ऋतूमध्ये मधुर, आम्ल आणि कषाय रसाचे पदार्थ खायला सांगितलेले आहे. म्हणजेच ते पित्त कमी करणारे जे गोष्टी आहेत त्या या वेळेला आपल्याला खायला सांगितलेल्या आहे. तर मधुर रसाचे म्हणून थोडीशी तुमची गल्लत होऊ शकते. तर मधुर रसाचे म्हणजे आपल्याला आईस्क्रीम खायचंय, कोल्ड्रिंक खायचंय तर असं अजिबात नाही आहे. तर मधुर रसाचे म्हणजे जे नॅचरली त्यांच्यामध्ये मधुर रस आहे, जे नॅचरली गोड पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे आहेत. म्हणजे या ऋतूमध्ये मिळणारी जी सगळी फळं आहेत ती आपल्याला खायची आहे. आणि एक विशेष पदार्थ आहे ते म्हणजे काळ्या मनुका. काळ्या मनुका हे आपण या काळामध्ये आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. काळ्या मनुका आहेत ते आपल्याला थकवा कमी करतात. उन्हाळ्यामध्ये सतत थकवा येत राहतो, तो थकवा कमी होतो. बरोबरीने तुमचं पित्त देखील कमी करतं. त्यामुळे काळ्या मनुका हे तुम्ही सकाळच्या वेळेला खाऊ शकता किंवा तुमच्या बरोबर ऑफिसमध्ये देखील घेऊ शकता आणि अधीमधी खाण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकता. बरोबरीनेच आवळा हा एक उत्तम रसायन आहे आणि आवळा जरी आंबट रसाचा असला तरी तो उत्तम पित्तशामक आहे. म्हणून त्याचा वापर 2 आवळे खाऊ शकता, आवळ्याचा रस पिऊ शकता, त्याचा वापर आवर्जून केला पाहिजे. दुसरा आहे ते म्हणजे कोकम. कोकम हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी उत्तम आहेच. उन्हाळ्यामध्ये तशीही आपल्याला भूक कमी लागते किंवा काहीतरी पोटाचे तक्रारी चालू असतात तर अशासाठी कोकम हे खूप फायदा देतं. बरोबरीनेच ते आंबट असलं तरी देखील ते उत्तम पित्तशामक आहे. उन्हाळ्यामध्ये जे रॅशेस येतात, घामोळे येतात त्यासाठी देखील कोकमाचा रस हा फायद्याचा आहे. त्यामुळे कोकम सरबत पिणं, सोलकढी पिणं हे आपल्यासाठी खूप फायद्याचं ठरतं. त्यानंतर आहे ते म्हणजे वाळा किंवा त्यालाच उशीर असं देखील म्हटलं जातं. तर वाळा हा उत्तम दाहशामक सांगितलेला आहे. उन्हाळ्यामध्ये जे आतून सतत गरम वाटत राहतं, कितीही पाणी प्यायलं तरी थंडावा वाटत नाही, तर अशा वेळेला पाण्यामध्ये तुम्ही वाळा टाकून त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी हा आवर्जून करा. आणि एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे धणे. धण्याचं पाणी पिणं हे उत्तम दाहशामक आहे. बरोबर, ज्यांना उन्हाळे लागतात त्यांच्यासाठी हे उत्तम औषध आहे. यासाठी 1 चमचा धणे थोडेसे ठेचून रात्रभर पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचं आणि हे 1 ग्लास पाणी आहे ते सकाळी उठल्यानंतर आपल्याला गाळून प्यायचंय. ह्याचा वापर ज्यांना विशेषतः खूप उन्हाळे लागण्याचा त्रास होतो त्यांनी हा आवर्जून केला पाहिजे. दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आपलं हायड्रेशन टिकवलं पाहिजे.
तर यासाठी सगळ्यात नंबर 1 वर येतं ते म्हणजे पाणी. अर्थातच तुम्ही पाणी हे व्यवस्थित प्यायलं गेलंच पाहिजे. 2.5 ते 3 लिटर पाणी हे कमीत कमी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. पण अनेकदा नुसतं पाणी हे प्यायलं जात नाही किंवा पाणी पिऊन देखील तहान भागत नाही. अशा वेळेला आपल्याला काही गोष्टी आहेत त्या मदत करू शकतात. काही द्रव पदार्थ असे आहेत की जे आपण पाण्याऐवजी पिऊ शकतो. त्यात नंबर 1 वर येतं ते म्हणजे नारळ पाणी, कोकोनट वॉटर. जर तुम्ही विशेषतः सिनियर सिटीझन असाल किंवा तुमचं काम हे सतत तुम्हाला कामासाठी बाहेर जावं लागत असेल, तर तुम्ही नारळ पाणी कमीत कमी 1 दिवसाआड हे रोज प्यायलं पाहिजे, की ज्यामुळे तुम्हाला उन्हाचे त्रास हे कमी होतील. उन्हाळ्यामध्ये खरं तर आपल्याला पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स यांची गरज ही जास्त असते. आपण जेव्हा आईस्क्रीम्स किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा फ्रूट ज्युसेस असं जेव्हा आपण पितो, तेव्हा आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं, आपली एनर्जी वाढल्यासारखी वाटते. पण त्याच्यामध्ये असणारं जे शुगरचं कंटेंट आहे, जे शुगर अमाउंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोड्या वेळाने अजून जास्त तहान लागल्यासारखी वाटत राहते. म्हणूनच ज्याच्यामध्ये आपल्याला वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट चांगले मिळणार आहेत, असे लिक्विड्स आपल्याला जास्त घेणं हे फायद्याचं आहे. तर त्यामुळेचे फ्रूट ज्युसेस किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याऐवजी आपण रोज ताक पिऊ शकतो. ताकामध्ये भाजलेले जिऱ्याची पूड आहे ती आवर्जून टाका, त्यामुळे तुमचं पोट चांगलं राहील, पित्त कमी होईल. बरोबरीनेच वाळ्याचं सरबत आहे, लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे, बेलाचं सरबत यावेळेला आवर्जून पिलं जातं, त्यामुळे पोट चांगलं राहतो आणि त्यामध्ये थंडावा देखील मिळतो. आंब्याचं पन्ह आहे हे तुम्ही घेऊ शकता, की ज्यामुळे तुम्हाला एनर्जी देखील मिळेल आणि बरोबरीनेच फायदे देखील होतील. सकाळच्या वेळेला ब्रेकफास्टला काहीतरी हलकं खायचं किंवा द्रव पदार्थ खायचा तर तुम्ही तांदळाची पेज किंवा नाचणीची पेज किंवा ताकामध्ये नाचणीची आंबील करू शकता, ते पिऊ शकता, ते खाणं खूप फायदेशीर ठरतं. त्याबरोबरच आपण काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त असतं, ते आपण खाऊ शकतो. त्याच्यामध्ये काकडी आहे, मोसंबी आहे, संत्रा आहे, कलिंगड आहे, ताडगोळ्या आहे. तर सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला किंवा मधल्या वेळेमध्ये तुम्ही हे पदार्थ खाऊ शकतात. त्यामुळे तुमची एनर्जी टिकून राहील आणि तुमचं हायड्रेशन देखील टिकून राहील. काही हायड्रेशन बूस्टर्स आहेत, म्हणजे जे आपल्या शरीराला एक्स्ट्रा हायड्रेशन देतात. त्यामध्ये 2 जण येतात, ते म्हणजे सब्जाच्या बिया आणि गोंदकतिरा. गोंदकतिरावरचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी बनवलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर गोंदकतिरा उत्तम नॅचरल समर कूलर आहे आणि आपल्या शरीरातला दाह कमी करण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. सब्जाच्या बिया आहेत त्या तुम्ही पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतात, त्या फुगतात, त्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन आहे ते चांगलं टिकून राहतं. तुम्ही ऑफिसमध्ये जी पिण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन जाता, त्या अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये 1 चमचा सब्जाच्या बिया आणि थोडीशी पुदिन्याची पानं आहेत ते टाकून तुम्ही ऑफिसमध्ये ते पाणी पिऊ शकता. त्यामुळे तुमचं हायड्रेशन चांगलं टिकून राहील. बरोबरीनेच उन्हामुळे जे त्रास होतात ते त्रास तुम्हाला कमी करता येतील. तर हे जे नैसर्गिक उपाय आहे त्यांचा वापर तुम्ही अगदी आवर्जून करा. त्यामुळे हे उन्हाळ्यामध्ये होणारे जे त्रास आहेत ते त्रास तुम्हाला कमी करता येतील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.